बारामतीत आता थेट पवारांनाच आव्हान। अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक आता साधी राहिलेली नाही। सांगोल्यातून आलेल्या एका कार्यकर्त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। धनगर समाजाचा उपमुख्यमंत्री करा ही मागणी घेऊन रघु घुटुकडे मैदानात उतरलेले आहेत। बारामती विधानसभा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र, पण यावेळेस ही निवडणूक वेगळ्या वळणावरती आलेली आहे। सांगोला तालुक्यातील रघु यताळ घुटुकडे यांनी केवळ उमेदवारी अर्ज भरलेला नाही, तर त्यांनी सरकारकडे आरपारची लढाई पुकारली आहे। त्यांची मागणी साधी नाही। ते म्हणतायत महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एका आमदाराला उपमुख्यमंत्री करा, मग ते बाबासाहेब देशमुख असोत, गोपीचंद पडळकर असोत, उत्तम जानकर असोत की दत्तात्रय भरणे। धनगर समाजाला न्याय मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी केलेला आहे। इतकंच नाही तर धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश आणि अजितदादांच्या प्रकरणाची चौकशी या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। सर्वात धक्कादायक म्हणजे त्यांनी सुनेत्राताई पवारांना दिलेला इशारा। घुटुकडे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की माझ्या कार्यकर्त्यांना फोन करून दबाव टाकू नका। जोपर्यंत उपमुख्यमंत्री पदाची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत रघु घुटुकडे बारामतीच्या मैदानातून माघार घेणार नाही। बारामती विधानसभेचा पोटनिवडणुकीचा मी उमेदवार आहे। माझ्या प्रमुख 3 मागण्या आहेत की महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या जे आमदार निवडून आलेले आहेत त्या आमदारांना कोणालाही तुम्ही धनगर समाजाला उपमुख्यमंत्री पद द्या आणि धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करा। नसेल तर आणि अजितदादांचा योग्य ती शोध घ्यावा आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी। जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मी आरवाय घुटुकडे, राघु यताळा घुटुकडे बारामतीच्या विधानसभेतून कदापि मागे हटणार नाही। धनगर समाजाचा उपमुख्यमंत्री झालाच पाहिजे तरच मागे घेईन, अन्यथा सुनेत्राताई पवारांना माझी विनंती आहे की आम्हाला माघार घ्यायला तुम्ही लावू नका, कार्यकर्त्यांना फोन करायला लावू नका। तुम्हाला काय वाटतं, एका सर्वसामान्य धनगर कार्यकर्त्याची ही मागणी सरकार मान्य करेल का, की बारामतीच्या निवडणुकीत काही मोठा राजकीय भूकंप होणार? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। महाराष्ट्राचा पुढचा उपमुख्यमंत्री धनगर समाजाचा असावा का?